उदगीर विलास सहकारी साखर कारखान्याच्या कामगारास जातीय द्वेषभावनेने कामावरून काढले प्रकरणी भीमशक्तीने घेतला आक्रमक पवित्रा। कामगार हरी कांबळे यांना न्याय मिळवून देण्यास प्रशासनाची कुचराई, भीमशक्तीने केला आरोप। सत्याग्रह करण्यात येणार असल्याचा दिला इशारा। नमस्कार, आपण पाहत आहात केजे न्यूज इंडिया मराठी। मी आहे मारुती गुंडिले नडगिरकर। लातूर जिल्ह्यातील उदगीर सहकारी साखर कारखाना लिमिटेड युनिट 2 येथे 4 वर्षापासून फिटर म्हणून कामास असलेले हरी माधव कांबळे यांना उदगीर सहकारी साखर कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी एमडी आत्माराम पवार साहेब, चीफ इंजिनियर कोळगे साहेब, डेप्युटी इंजिनियर घोलप साहेब, मिल फिटर शरद सूर्यवंशी या चौघांनी हरी माधव कांबळे यांना अनुसूचित जातीचे असल्याने त्यांना द्वेषभावनेतून संगनमत करून कामावरून कमी करण्यात आल्याची तक्रार भीमशक्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे करण्यात आली आहे। यापूर्वी हरी माधव कांबळे यांनी पोलिसात तक्रार दिली होती, परंतु कुठलीच कार्यवाही करण्यात आली नसल्याने सदर प्रकरणात हस्तक्षेप करून न्याय मिळवून देण्याचा निर्णय भीमशक्तीच्या वतीने घेण्यात आला आहे। हरी माधव कांबळे यांच्या विरोधात खोट्या तक्रारी देऊन त्यांना कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप हरी कांबळे हे करीत असून यामुळे यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ असल्याची व्यथाही त्यांनी प्रशासनासमोर ठेवली आहे। मात्र कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याने हरी कांबळे यांनी भीमशक्ती संघटनेकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली। सर्व प्रकार तपासून भीमशक्तीकडून या प्रकरणात कायदेशीर हस्तक्षेप करण्यात येत आहे। पीडित कामगार हरी कांबळे यांना तात्काळ कामावर रुजू करून घेण्यात यावे अशी मागणी भीमशक्तीने केली असून हरी कांबळे यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भीमशक्ती संघटनेच्या वतीने वेळोवेळी पत्रव्यवहार करून सदरचा अन्याय प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न झाला। मात्र संबंधितांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने हरी कांबळेसह भीमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करीत 5/8/2026 रोजीपासून साखर कारखान्यासमोर सत्याग्रह करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे। दिनांक 4/4/2026 रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेब लातूर व ग्रामीण पोलीस स्टेशन उदगीर यांना निवेदन देऊनही कुठलीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याने भीमशक्ती मात्र आक्रमक होत असताना दिसून येते। या कामगाराच्या न्यायासाठी सदर कारखान्यासमोर तीव्र सत्याग्रह करण्यात येणार असल्याचा इशारा दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। सहसंपादक आनंद कांबळेसह केजे न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।